1000 मुलींची आई आणि 1000 नातवांची आजी आपल्याबरोबर आहे. तुम्ही जर म्हणाल तर हे कसं शक्य आहे, कारण स्मिता पाटील आपल्याबरोबर आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्यांचा सुखदा हा उपक्रम जो आहे तो सुरू आहे. आपण जाणून घेणार आहोत आणि हा उपक्रम जो आहे तो फक्त कोथरूड पुरताच मर्यादित आहे. 1000 मुलींची आई आणि 1000 नातवांची आजी आहे. कसा हा सगळा उपक्रम आहे, कसं आहे सगळं शक्य? हे शक्य झालं कारण कोथरूडचे आमचे व्हॉट इज द वर्ड कोथरूडचे आमचे जे दादा आहेत, आम्ही त्यांच्याकडे हा एक प्रपोजल आमचा घेऊन गेलो होतो की कोथरूडमध्ये जे हेल्थ बेनिफिट्स महिलांना मिळाले पाहिजे ते म्हणावे तसे मिळत नाही आहेत, तर आपण असली योजना एखादी सुरू करायची का? कारण माझे बरेच गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर्स आहेत आणि आम्ही अनेक महिलांसाठी शिबिरं घेतो. अँड व्हॉट वी रिअलाइज तेव्हा की म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड म्हणावं तसं सुविधा या महिलांना मिळत नाहीत. तर मग हे सगळं समोर कसं आलं आणि कसा अनुभव आला आणि कशी मोफत स्कीम या सगळ्या महिलांसाठी? ओके, हे आमच्या लक्षात आलं की बेसिकली प्रॉब्लेम या महिलांचं काय आहे तर लॅक ऑफ मनी, लॅक ऑफ इन्कम हा मेन प्रॉब्लेम आहे. 3-4 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी त्यांची आयडेंटिफाय पण होत नाही, कारण ते हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्यांच्या टेस्ट पण करत नाही. तर आम्ही असा विचार केला की या सगळ्यावरती आपण एखादं सोल्युशन काढायचं, तर त्यासाठी आपण ह्यांना आर्थिक मदत करणं खूप महत्त्वाची आहे. आणि जी आपण आपल्या घरातल्या महिलेसाठी, मुलीसाठी, आईसाठी, बहिणीसाठी ज्या गोष्टी करतो त्या आपण या आपल्या सगळ्या भगिनींसाठी केलं पाहिजे. आणि हा प्रस्ताव मी जेव्हा दादांकडे नेला तर दादांचं म्हणणं होतं की आपण कंबाईंड एफर्ट्स आपले घेऊन आपण त्यांच्यासाठी हे सुरू करूयात. अँड दॅट इज हाऊ ऑल दिस स्टार्टेड. मग हा आत्तापर्यंत किती महिलांचे झालेत, किती महिलांची नोंदणी आहे आणि पुढे हा उपक्रम कसा जाणार आहे? हा फक्त कोथरूड पुरता मर्यादित न राहता बाहेरच्या लोकांनी काय करणार? ओके, आम्ही सुरुवात केली 27 जानेवारी 2024मध्ये. आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचं असं लक्ष ॲज सच नव्हतं की आपण एवढा आपला टार्गेट आहे वगैरे. आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर टुडे ॲट दी एंड ऑफ 1 इयर म्हणजे 27 जानेवारी 2025पर्यंत आमचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते जवळजवळ 2000 झालेले आहेत आणि डिलिव्हरीज जे आमचे आहेत ते 800 क्रॉस झालेले आहेत. आणि त्यातले 800 डिलिव्हरीज हे आमच्या हॉस्पिटलबरोबर, ज्यांच्याबरोबर आमचे टायअप्स आहेत ते टोटली फ्री झालेले आहेत. कुठले कुठले आमचे हॉस्पिटल जे आहे ते मेन म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सेकंड सूर्यप्रभा हॉस्पिटल, थर्ड आहे सह्याद्री हॉस्पिटल आणि फोर्थ आहे कोथरूड हॉस्पिटल. आपण कुठल्या कुठल्या तपासण्या म्हणजे सुरुवात कधीपासून करतो आणि कुठपर्यंत? ओके, आपण जेव्हा आपल्याकडे पेशंट आलेली असते मग ती भले 1 महिनासुद्धा तिची प्रेग्नन्सी असेल तर तेव्हापासनं आपण तिला रजिस्टर करून घेतो आणि पहिल्या महिन्यापासनं तिला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लड टेस्ट, तिचे लागणारे 3-4 स्टेजेसला लागणारे सोनोग्राफीज, तिचे बाकीचे इन्व्हेस्टिगेशन्स विच इन्क्लूड थायरॉईडच्या तपासण्या, ब्लड प्रेशरच्या तपासण्या, डायबिटीसच्या तपासण्या, कारण हे जर कुठे कॉम्प्लिकेट झालं तर तिच्या अख्ख्या प्रेग्नन्सीला त्याचा धोका होऊ शकतो. सो ॲट एव्हरी स्टेप आमच्याकडे 2 MD डॉक्टर्स आहेत ऑलरेडी इन हाऊस, जे ह्यांना रेग्युलर बेसिसवरती तपासतात. त्यामुळे ती आलेली महिला हिनी दर 15 दिवसाला फॉलोअप पण घ्यायचा आणि तिचा फॉलोअप हा चालू असताना तिच्या तब्येतीसाठी लागणारे सप्लिमेंट्स जे असतात, म्हणजे आयर्न कॅल्शियमचे सप्लिमेंट्स किंवा ती ॲनिमिक असेल, कारण हा वर्ग तुम्हाला माहिती आहे कसा आहे, त्यांना खायला प्यायलाही नसतं. त्यामुळे आम्ही प्रोटीन पावडर्सपासून ते आहारापर्यंत म्हणजे अगदी त्यांना फळं, अंडी हे सगळंसुद्धा खायला देतो आणि अगदी त्यांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही त्यांची काळजी घेतो. सो टिल द 9th मंथ दे टेकन केअर ऑफ. मुलांची पण. आणि आम्ही तिथेच थांबलो नाही. ज्या ज्या सुखदा बेबीज आमच्या झाल्या त्यांच्यासाठी पुढे 3 वर्षापर्यंत आमच्याकडे बाळांची OPD पण आहे. त्यामुळे तिथे एक पॅनल ऑफ डॉक्टर्स आहे जी हे बाळांची तपासणी करतात. तिथे आपण बाळाला सर्दी, खोकला, वजन व्यवस्थित आहे का, खाणं पिणं व्यवस्थित आहे का, यासाठी टॉनिक्स हे सुद्धा देतो. आपली ती OPD वेगळी असते. बाहेरचे लोक जेव्हा येतात विचारतात तेव्हा त्यांच्यासाठी काय? आता पुण्याच्या कोथरूडच्या बाहेरची लोकं जेव्हा आमच्याकडे भेटायला येतात आम्हाला की आम्हाला ही या मोफत जी स्कीम आहे तुमची त्याचा लाभ घ्यायचा आहे, तर आम्हाला अनफॉर्च्युनेटली त्यांना परत पाठवावं लागतं, कारण ही स्कीम फक्त कोथरूड पुरता मर्यादित आहे. ही स्कीम तुमच्यासारखा उपक्रम इतर लोकांनी करणं अपेक्षित आहे, कारण काय वाटतं?
मला मनापासून वाटतं की इतर लोकांनी पण अशी स्कीम निश्चित या वर्गासाठी त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे मला असं मे बी आय एम नॉट पुटिंग इट इन द राईट वे, पण आपण एखादा इव्हेंट करतो राजकीय, त्याच्यावर आपण किती पैसे खर्च करतो. त्यापेक्षा एखाद्या पर्पज ओरिएंटेड गोष्टीसाठी आपण एखाद्या समाजासाठी, एखाद्या वर्गासाठी अशी एखादी सवलत देऊ शकलो तर इट विल बी हायली बेनिफिशियल. ह्याची दखल प्रत्येक प्रभागातल्या पुण्याच्या वेगवेगळे जे मतदारसंघ आहेत त्याच्या प्रमुख लोकांनी नक्की याची दखल घेतली पाहिजे ॲज अ रोल मॉडेल. काय वाटतं 1,000 मुलींची आई आणि आजी? माझ्यासारखं भाग्य कुणाचंच नसेल. म्हणजे मला एकच मुलगी आहे, पण इतक्या मुलांची आई आणि इतक्या मुलांची आजी मी झाले. देवानी मला निवडलं एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी. आय एम रिअली ब्लेस्ड अँड ऑनर्ड. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत माझे हातपाय चालतात मी हे करत राहणार. की आपण जर पाहिलं तर हा एक वेगळा उपक्रम जो आहे तो स्मिता पाटील यांनी कोथरूडमध्ये सुरू केला आहे. कॅमेरा सुमित भोसलेसह सागर साम TV पुणे.